काय करतेस तू? ताई नाही आपल्यात आता. गेलेल्या व्यक्तीचा राग धरायचा नसतो सुभद्रा, आठवणीत गोडवा ठेवायचा असतो. खरं तर दरवर्षी हे श्राद्ध वगैरे घालायची काहीच गरज नाही. तुम्हालाच फार पुळका त्यांचा. समाजात राहतो आपण, लाजे खातर तरी करावं लागतं. काय हो, लाज फक्त आपल्यालाच आहे का? धाकटा भाऊ आहे ना तुम्हाला, तो करेल सगळं सोलापुरात. दरवर्षी इथेच करायची काय गरज आहे? आणि तुम्हाला माहिती आहे ना, ती लोक इथे आलेली मला अजिबात आवडत नाही. सुभद्रा, ताई जाऊन 9 वर्ष झाली, तरीही आपल्याला जे साध्य करायचं होतं अजून आपण करू शकलेलो नाहीत. तिची अपूर्ण जबाबदारी अजूनही आपल्यावर आहे, हे तू विसरतेस. अरे देवा, तसबिरीला आग कशी लागली? हा कुठला संकेत असेल? आता संकेतावर गोष्टी थांबणार नाही, संदेशाकडे वळणार. जळजळीत अनुभव आणि जळजळीत संदेश घेऊन येणार. ही आमची संपत्ती. आमची संपत्ती. स्वामी, आत्ता माझ्या लक्षात आलं, भक्ताची निरागस भक्ती हीच आपली संपत्ती हो ना स्वामी? ती आपली बालभक्त, तिचं नाव यमू, तिचं नाव. यमूची आणि आपली ही पहिली भेट वाटत नाही. तिचं आणि तुमचं नातं जन्मोजन्मीचं आहे असं वाटतं. काका, यमू तर आली नाही ना? अरे देवा, भाऊजी आणि कौशिकीनी ही प्रतिमेला लागलेली आग बघितली तर? आग कशी काय विझली? बस. सोमेश, अरे किती दिवसांनी भेटतोयस, बरा आहेस ना? हो दादा. बरं झालं बाई तुम्ही आलात. तुमच्या येण्याने घर कसं उजळून गेलं बघा. अरे यमू, एवढी मोठी झालीस. तू हाक मारलीस आणि मला वाटलं की आमच्या गोडूला यमूचीच हाक असणार. यमू, हे घे, तुझ्यासाठीच आणून ठेवली होती. तुम्हाला माहित होतं आम्ही येणार आहे ते? हो तर. तुम्ही येणार याची मला खात्रीच होती, कारण पत्रात तसं लिहिलं होतं. यशोदा ताई, का सोडून गेलीस आम्हाला? दादा, आम्हाला स्वामी भेटलेत. उद्याच्या कार्याला ते येणार आहेत का? सोमेश, तुला कसं सांगू, ताई गेल्यानंतर स्वामींनी या घरात पाय ठेवणं बंद केलं. आम्ही बोलवलं, विनवलं देखील, तरी ते आले नाही. मग आम्हीच बोलवणं बंद केलं त्यांना.
म्हणजे कारण नसताना त्यांच्या असं वागण्याचं फार वाईट वाटलं. विनाकारण, अरे बेवजह इस दुनिया में कभी कुछ नहीं होता. शिव शंकर शंभो. माई, फुलांची टोपली कुठे ठेवलीत तुम्ही? फुलांची टोपली तिकडे ठेवली. साप! साप! माई, माई! साप! 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 साप रे, साप! माई, अहो स्वयंपाकघरात साप आहे. अहो गया ते इथेही साप आहेत. अहो, इथे पण केवढे साप आहेत बघा ना. बाळप्पा भाऊ, बाळप्पा भाऊ, अहो लवकर बाहेर या. बापा भाऊ! अहो, काठी घ्या, केवढे साप आले ते, बापरे! कपिला माई, या सापांना मारण्याची गरज नाही. त्याने जर दंश केला तर मरण मी. हा, मी मेलेले ना तुम्हा सगळ्यांना आवडेल. कपिला माई, हे आपल्याला दंश करायला आलेले नाहीयेत. हे स्वामींचं दर्शन घ्यायला आले आणि ते जसे आलेत तसे निघूनही जातील. तुम्हा लोकांना ना माझ्या जीवाची काही पडलीच नाहीये. बाळप्पा भाऊ, साप! स्वामी! स्वामी, साप! स्वामी, वाचवा ना! स्वामी साप, केवढे साप. बस. घाबरू नका रे, काही होणार नाही तुम्हाला. जसे आले आहात तसेच परत जा. शिवाला घाबरून आले होते आमच्या आश्रयाला. स्वामी, पण या सापांना जीवाची भीती का होती? विचारा इलाज. कपिला माई, काय केलं तुम्ही? कपिलताई, हिने एका शेतकऱ्याला सुचवलं होतं. शेतात साप झालेत म्हणून मुंगुसाच्या सहाय्याने साप पळवून लावायला. त्या मुंगुसाच्या भीतीने साप पळाले आणि इथे आले. कपिला माई, अहो कशाला असं काहीतरी केलं तुम्ही? प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ आणि जागा ठरलेली असते. ती वेळ आणि जागा मागे पुढे करण्याचा विचार चुकीचा आहे. शिव शंकर शंभो. ताई, अहो ऐका ना, असे डोळ्यात अश्रू नका आणू. आपण ताईंना कृतज्ञतेने आठवूया. शांत हो सुमेश. हा हार घे. ताईच्या प्रतिमेला तूच हार घाल. दादा, हार घालायचा मान तुमचा. हो दादा, तुम्ही मोठे आहात. या प्रतिमेला हार तुम्हीच घाला. नाही, नको सोमेश. हा हार तूच घाल. अरे इतक्या वर्षांनी आलास. ताईच्या प्रतिमेला हार घालायचा मान तुला देखील मिळाला पाहिजे. तुलाही आनंदच होईल ना.
घाल. यशोदाताई, तुझे ऋण शब्दात फिटणार नाहीत ग. मी तुझ्या प्रतिमेला हार घालतोय, याचा स्वीकार कर. अशीच पाठीशी राहा. हे काय पहिल्याच प्रयत्नात यांच्याकडून प्रतिमेला हार घातला गेला. यांच्या वेळेस बरं प्रतिमेने पेट घेतला नाही. ताई अशाच कायम पाठीशी राहा. यमू काय करतेस हे? आत्याच्या प्रतिमेला हार घालू नका. काय झालं बाळा, असं का म्हणतेस? बाबा, तुम्हीच तर म्हणतात ना की आत्या आपल्यातच आहे. मग तसं वाटलं पाहिजे ना. प्रतिमेला हार घातला तर वाटतं माणूस देवाघरी गेलाय.